बंधूंनो, 26 जानेवारी या दिवशी झालेली जी गिरीश महाजन यांनी सांगत आहे की मी अवधानाने नाव सुटलेलं आहे. त्यांनी मला एकच सांगावं की कोणत्या सभेमध्ये त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे, कोणती सभा आहे याची. जनरल सभेमध्ये कुठं त्यांनी नाव घेतलेलं आहे बाबासाहेबांचं? अवधानाने नाही, जाणून बुजून हर प्रत्येक वेळेस ते बाबासाहेबांचं नाव विसरत असतात. कारण का? त्यांना बाबासाहेबांचा विचार पडलेला आहे. अवधानाने कोण विसरतो? जो पहिल्या पंचवार्षिकला आमदार झाला किंवा मंत्री झाला. आज भाऊ 40 वर्ष झाले, 40 वर्ष चालू आहे, आता 35 वर्ष चालू आहे. तुम्हीच आमदार आहेत तरी तुम्हाला एवढ्या मोठ्या महापुरुषांचं नाव विसरतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या बौद्धांनी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन सांगितलं की भाऊ जयंतीमध्ये येतात, नाचतात. भाऊंना मला एक विचारायचं, अजून त्यांना विचारायचं आहे की जामनेरची जयंती सोडून भाऊ कुठल्या जयंतीमध्ये नाचतात? दुसऱ्या कुठल्या जयंतीत? आणि एवढी तरी लाज वाटायला पाहिजे त्यांना. आता भाऊ डायरेक्ट मीडिया समोर सांगतायत मी तिथं पंगत देतो. एवढे भिकाचोर झाले काय? एवढे भिकाचोर झाले का? भाऊने दिलेली पंगत खातात एवढे भिकाचोर झाले काय? आणि भाऊ परत म्हणतात मी भीम जयंतीत नाचलो. भाऊ फक्त तुम्ही जामनेर मध्येच नाचतात, नाचल्यानं काही होत नाही. महापुरुषांचा उद करसाल तेव्हा तुमचा भी उद होईल. आज या ठिकाणी आपण निषेध मोर्चा या गिरीश महाजनच्या विरोधात काढलेला आहे. कारण ती भारती जाधव नावाची मुलगी, ती माधवी जाधव नावाची मुलगी ही डायरेक्ट गिरीश महाजनला म्हणते की तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं. मला सस्पेंड केलं तरी चालेल, मी लागेल तर रेतीच्या पाट्या होईल, परंतु बाबासाहेबांचं नाव जर कोणी टाळत असेल तर त्याला मुळीच सोडणार. युट्यूबवर तिथे दाखवलेलं आहे. या ठिकाणी गिरीश महाजनने लेखी माफी मागावी असं माधवी जाधव यांचं म्हणणं आहे. आणि मीडियाच्या समोर आमच्या बौद्ध समाजाची आणि जे खरं संविधानाला मानणारे लोक आहेत या सर्वांची, या भारतीय लोकांची माफी मागावी असं या ठिकाणी जाधव नावाच्या या मुलीने, या महिलेने सांगितलं. निश्चितच तिच्या या धाडसाचं, या भीमकन्येचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सुद्धा या निषेध मोर्चामध्ये सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. कारण सच्चे कार्यकर्ते जे असतात ते सच्चाच असतो आणि जे डुप्लिकेट असतात समोर जायचं आणि मागे ताकामागे डोंगामागे लुडगा लावायचं तर हे डुप्लिकेटच असतं. म्हणून सर्व या ठिकाणी आमचे भाऊ असेल किंवा जे आमचे किशोरदादा असेल, सर्व या सर्वांचं आणि सर्व उपासक उपासिकांचं, महिलांचं, जे भारतीय नागरिक आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि गिरीश महाजन यांचा मी जाहीर शेंदुर्णीच्या वतीने आणि जामनेरच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. लोकांना मी पहिले जय भीम. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शांतीचा मार्ग दिला ते गौतम बुद्ध आणि जगाचे बाप असे बाबासाहेब असलेले यांच्या बद्दल अपमान करणारे एक कृत्य केलं ते गिरीश महाजन. त्या कृत्याला आमची ताई शरणी जी वाघीण होती ती डराली आणि सांगितलं की मांजराचा पिल्ला तू काय बोलतोय. ते म्हण आहे कवी विजयानंद जाधवचं, तुम्ही किती बी करा रे हल्ला, तुम्ही किती बी लावा रे शक्ती, हा भीमाचा किल्ला कधी उद्ध्वस्त होणारा नाहीये. आणि मी पहिल्या त्या माधवी ताईचा जाधवचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो, कडकडीत सॅल्यूट करतो. आता मी इथं गद्दार जे बाबासाहेबांना झालेले त्या गद्दाराला आवाज द्यायचा विचार करतोय. तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेबांचं नाव न घेता वर्गणी करून दाखवा आणि मग करा, नाहीतर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका, कारण तुम्ही गद्दार आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की हेच गद्दार आम्हाला पुढे येतात आणि ज्या गद्दारांनी इथं हे केलं त्या गद्दाराचा मी निषेध करतो पहिल्यांदा. आता त्या गद्दारांना मी सांगतो काय ते. 28 डिसेंबर 1949ला हिंदू महासभाने एक इंदूरमध्ये सभा घेतली होती. त्या सभेमध्ये 12वा ठराव पास केला होता ह्या गद्दारांनी की बाबासाहेब
ते काय बोलले त्या ठरावामध्ये की बाबासाहेब हा महार जातीचा आहे. त्या महार जातीच्या दिलेल्या पोरानं कशासाठी आमची आपण घटना स्वीकारावी म्हणून ही गद्दार लोक RSS वाले हिंदू महासभेवाले ती घटना आतापर्यंत मी मानत नाही. आणि गिरीश महाजनने सांगितलंय की मी RSSच्या मुशीदमधून झालेलो आहे. त्यानंतर नालायक गोवेलकर यांनी सांगितलं 30 तारखेला पेपरामध्ये ऑर्गनायझर ह्या पेपरामधून जाहीर केलं की ह्या घटनेमध्ये मनुस्मृती नसल्याने आणि महाराने लिहिलेल्यामुळे बाबासाहेब यांना महार म्हटलेलं आहे म्हणून आम्ही ती घटना मानत नाही असं त्याने त्या नालायकाने म्हटलेलं होतं. आणि गिरीश महाजन हे सांगते आहे की तू त्या मुशीतून जाहीर झालेला आहे ज्या मुशीमध्ये गिरीश गोळवळकर आणि RSS वाले गरगडतात वक्तात घाण वक्तात ते त्या मुशीतून उत्तर झाले. आणि ह्या गद्दारांना मला हे सांगायचं आहे की गिरीश महाजनवरती ह्याच पॉईंटवरती 1860 सारखा केस घेतल्या गेली पाहिजे. कारण ही कोर्टाची गाईडलाईन्स आहे. जर का त्या उद्देशाने म्हणत असेल तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी घ्यावी हे कोर्टाची गाईडलाईन्स आहे. आणि त्या गाईडलाईन्स मुळे गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटीसाठी केस झालेच पाहिजे अॅट्रॉसिटीची केस झालेच पाहिजे. म्हणून मी बाबासाहेबांना जे गद्दार झाले त्यांना मी आवर्जून हे सांगतोय की गिरीश महाजनवर आम्ही जोपर्यंत अॅट्रॉसिटीची केस घेतल्या जाणार नाही आणि त्या बहिणीचा सन्मान होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही रोडवर सुद्धा उभे राहू. गिरीश महाजन आपण होते काय होते आणि काय झाले हे तुम्ही समजा. कारण माननीय प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजननी जी प्रॉपर्टी दाखवली ती 11,000ची दाखवलेली आहे आणि गिरीश महाजनाकडे 12 करोड रुपयाची प्रॉपर्टी आली. हे कुठून आलेली आहे सांगा या गद्दारांनी. दुसरा प्रश्न गद्दारांनी केला होता की बाबासाहेबांचा पुतळा मानला शिवाजी आमच्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा बांधलेला आहे. कोणाच्या पापाच्या करून बांधलेला नाही. हा पुतळा उभारलेला नाही. हा जो पुतळा उभारला गेला तो आम्ही इन्कम टॅक्स देतो त्या इन्कम टॅक्स भरलेला जातं. त्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा उभा झालेला आहे. दोघी पुतळे त्याच्या बापाच्या करून झालेला नाही. 12,000 करोडची प्रॉपर्टी कुठे कसे आली याचा हिशोब काय त्या प्रॉपर्टीमध्ये आमच्या इन्कम टॅक्सचे पैसे गेलेले आहेत. आम्ही इन्कम टॅक्स होल्डर आहे. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि ह्या गद्दारांना धडे शिकवत नाही त्यांच्या हिंमतच नाही की बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जयंती तयार करावी म्हणून. आणि फडणवीस साहेबांना मला म्हणायचं की तुम्हाला बी माहिती आहे की तुम्ही मुशीमधून तयार झालेले आहेत. पण मला एक म्हणायचं आहे की अशा गद्दार माणसाला तुम्ही मंत्रिमंडळातून काढून दिलं पाहिजे. जो मंत्री नाशिकचा पालिका नसताना अनौत्साहित हे झाला आणि त्याने जाऊन तिथे झेंडावंदन केलं. हे कुठल्या इथेच बसतंय कुठल्या संविधानामध्ये बसतंय याचं उत्तर द्यावं गिरीश महाजनांनी. त्यांनी सर्व लोकांचं अभिनंदन आवाजावर आलेले लोक सर्व लोकांचं अभिनंदन स्वाभिमानी लोकांचं अभिनंदन एका आवाजावर आलेले लोक. मी फडणवीसांना सांगतो की यांना तुम्ही मंत्रिमंडळातून आणि आमदारकीमधून हाकलून लावा. कशासाठी राहायचे अशा मूर्ख माणसांना. आणि इथं जे लोक जमलेले आहेत सगळे एका आवाजावर आले. काय आम्ही काही पत्रक पाठवले नाही. बाबासाहेबांच्या नावावरती जे लोक इथं आले त्यांचं मी अभिनंदन करतो. स्वाभिमानी बाबासाहेबांचे जे स्वाभिमान आहे ते. आणि मी पुन्हा जे बाबासाहेबांना गद्दार झाले त्यांचा निषेध करतो आणि गिरीश महाजनांचा निषेध करतो. आणि त्यांच्यावरती अटॅसिटी खाली कलम घ्यावी केस तयार करावी ही मी 2 शब्द माझे संपवतो. जय भीम जय बुद्ध. जगात वंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शुभक्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रमाता जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई ह्या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आतापर्यंत मला या चळवळीमध्ये 35 वर्ष झालेली आहेत. प्रत्येक वेळीच मी या तहसीलदारांनी आपल्याला निमंत्रण दिलं म्हणजे आपण या ठिकाणी हजर असतो. पण शासन प्रशासन यांनी आणि यांना सुद्धा समजलं नाही की प्रजासत्ताक दिनी काय असतं आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन काय असतं कशावर भाषण केलं जातं. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी जे शहीद झाले जे हुतात्मे झाले त्यांचे फोटो लावा
त्यांच्या जीवनावर त्यांच्या याच्यावर भाषण करा, त्यांचा उदो करा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु प्रजासत्ताक दिनी या देशाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून ज्या महामानवाने ही घटना या देशाला दिली, हे फार मोठं या देशावर उपकार बाबासाहेबांचे आहेत. आणि त्या संविधानकर्त्यांचे या ठिकाणी तुम्ही प्रजासत्ताक दिनी नाव घेतलं असताल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. मित्रांनो, मी तर गिरीश महाजनांना एवढंच सांगेल की तुम्ही जे चूक केली ते चूक जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे जावं आणि त्यांना एक निवेदन द्यावं, त्यांना एक विनंती करावी की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, संविधान दिलं, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कुठले म्हणजे शाळा कॉलेज असेल, शाळेमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी या शिक्षकांनी मुलांना घडवायचं असतं त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जय जयकार केला जातो. त्याच्यानंतर दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना आपण महापुरुषांचे धडे दिले नाही तर त्या विद्यार्थ्यांना महापुरुष काय करणार आहेत. म्हणून शासकीय शाळा असेल किंवा निवासी शाळा असेल, निमशासकीय शाळा असेल, खाजगी शाळा असेल, खाजगी कंपनी असतील, जे सरकारी अनुदान घेत असतील त्यांना कंपल्सरी त्यांना असं या लोकांनी सांगितलं पाहिजे, क्लिअर काढला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याशिवाय प्रजासत्ताक दिन हा साजरा करू नये. कारण जर बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होणार नाही. बाबासाहेबांची एवढी मोठी उंची आहे की चंद्र सूर्यसुद्धा बाबासाहेबांच्या याला पाहून लाजे एवढी मोठी उंची आहे. तुम्ही नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होतील असं नाही, परंतु बाबासाहेबांचं नाव तुमच्या जर तोंडात आलं तर तुम्ही मोठे व्हाल. कारण बाबासाहेबांची जनता भोळी आहे. बाबासाहेबांचं जर तुमच्या तोंडात नाव आलं म्हणजे आम्ही जनता भोळी भागली असते, तुम्हाला फटफट मदत देऊन टाकता, आतापर्यंत देत आहे. पण असं जर तुमचं तुम्ही करत असले तर याच्यामुळे बाबासाहेबांची जनता, आंबेडकरी जनता तुम्हाला मतदान करणार नाही आणि तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यावी. या ठिकाणी गिरीश महाजनांना मी एकच सांगतो की चूक सुधारावा. प्रजासत्ताक दिनी शासकीय निमशासकीय शाळा कॉलेजेस या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं केंद्र लावावं. बाबासाहेबांनी काय केलं ते विद्यार्थ्यांना कळू द्या. कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही. म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गिरीश महाजनांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु गिरीश महाजनांनी जर या ठिकाणी माफी मागितली तर बरं होईल अशी मी त्यांना एक पक्षाच्या वतीने एक निवेदन देतो. तरी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय विरोधी.